मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याचे पराठे आणि थालीपीठ। उन्हाळ्यामध्ये चपाती भाजी खावीशी वाटत नाही तर मग काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, मात्र ते तर हेल्दी हवं। त्यासाठी पातळ किंवा कवळा दुधी भोपळा घ्यायचा। दुधी भोपळा खूप निब्बर किंवा जाडसुद्धा घ्यायचा नाही। आता या दुधी भोपळ्याची सालं काढून घ्यायची आणि बघा, दुधी भोपळा लगेच पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे तो काळा पडत नाही। आता हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। किसताना किसणीची एकदम छोटी साईज आणि मोठी साईज न वापरता मिडियम साईजने भोपळा किसून घ्यायचा। मी एकाच वेळेस संपूर्ण भोपळा किसून घेतलेला आहे। 3-4 मिनिटं लागतात, मात्र भोपळा किसल्यामुळे पराठे करताना अडचण येत नाही, म्हणून शक्यतो भोपळा किसून घ्यायचा। इथे सर्व भोपळा किसून झालेला आहे। आता या किसलेल्या भोपळ्यामध्ये लगेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दुधी भोपळा काळा सुद्धा पडत नाही आणि दुधी भोपळ्याला एक्स्ट्राचं जे पाणी सुटत असतं ते सुद्धा काढता येतं आणि भोपळ्याचे पराठे लाटताना फाटत सुद्धा नाही। मीठ मिक्स करून 2-3 मिनिटं राहू द्यायचं। तोपर्यंत इथे हिरवी मिरची, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं कुटून घेतलेलं आहे। मी इथे 2 तिखट मिरच्या आणि 1 जाडीवाली म्हणजे कमी तिखट मिरची घेतलेली आहे, म्हणजे पराठे जास्त तिखट होणार नाहीत। ही मिरची मिक्सरला दळून घेतली तरी चालेल। इथे बघा, 2-3 मिनिटांमध्येच भोपळ्यामधील सर्व पाणी रिलीज झालेलं आहे। आता हे पाणी आपल्याला सुती कपड्याने चाळून घ्यायचं। 2 मिनिटांमध्येच भोपळ्याला बघा किती पाणी सुटलेलं आहे। एखाद्या चाळणीने हे पाणी काढून घेतलं तरी चालेल। मी इथे सुती कपड्यामध्ये सर्व भोपळा टाकून घेतला आणि जेवढं शक्य आहे तेवढं पाणी इथे काढून घेतलेलं आहे। दुधी भोपळ्याचा जर हलवा करायचा असेल तर त्यावेळेससुद्धा याच पद्धतीने तुम्ही भोपळ्याचं पाणी काढून त्याचा हलवा बनवू शकता। भोपळ्याचं सर्वच पाणी निघालं पाहिजे असं काही नाही, थोडं पाणी राहिलं तरी चालेल, कारण त्यामध्ये आपल्याला पीठच मळायचं आहे। मी इथे भोपळ्यामधील सर्व पाणी काढून घेतलं आणि बघा, एवढं पाणी या भोपळ्यामधून निघालेलं आहे। आणि हा जो भोपळा आहे याला काट्याच्या चमच्याने या पद्धतीने मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि त्यामध्येच 1 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे। पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, यामुळे पराठ्यांना चव छान येते। अर्धा चमचा काश्मीरी मिरची, 1 चमचा धना पावडर, तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। पराठ्यांना चांगलं चटपटीत बनवण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकली आहे। आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। छोटा पाव चमचा हळद, छोटा पाव चमचा हिंग, पोहे खाण्याच्या पाव चमचाने ओवा घेतलेला आहे आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत। हे पराठे जर हिवाळ्यामध्ये बनवणार असाल तर तिळीचं प्रमाण आणखीन थोडं जास्त घेतलं तरी चालेल। चमचाभर कस्तुरी मेथी घेतली आणि कुटून घेतलेली मिरची सुद्धा इथे टाकलेली आहे। पराठ्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं आवर्जून कुटून घालायचं, त्यामुळे चव छान येते। चवीनुसार मीठ टाकलं आणि कापून घेतलेली कोथिंबीर टाकली। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि भोपळ्याचं जे पाणी काढलेलं आहे ते पाणी थोडं थोडं टाकत पीठ मळून घ्यायचं। आपण भोपळ्याचं पाणी काढलं नाही आणि डायरेक्ट किसलेल्या भोपळ्यामध्ये पीठ टाकून पराठ्यांचं पीठ मळून घेतलं तर बघा, भोपळ्याला पाणी सुटत जातं आणि पराठ्यांचं पीठ पातळ होत जातं, त्यामुळे पराठे लाटता येत नाही आणि लाटताना फाटतात। म्हणून या पद्धतीने भोपळ्याचं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट पराठे तयार होतात आणि लाटताना पराठे फाटत सुद्धा नाहीत। पीठ मळून झालेलं आहे, भोपळ्यातील काही पाणी शिल्लक राहिलेलं आहे। चपातीच्या पिठाप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं, वरतून तेलाचा हात लावायचा आणि फक्त 5 मिनिटं या पिठाला झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनी या पिठाला पुन्हा मळून घ्यायचं। हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि एकाच वेळेस पराठ्यांच्या लाट्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे हात सारखे सारखे खराब होत नाहीत। या पिठाचे फक्त थालीपीठ बनवायचे असतील तर ज्वारीचं, नाचणीचं किंवा बाजरीचं पीठ सुद्धा यामध्ये टाकू शकता। मी ते सर्व लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। एक लाटी लाटण्यासाठी काढून घ्यायची आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या। आता या लाटीला चपातीचं पीठ लावायचं आणि आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्याच पद्धतीने लाटी लाटून घ्यायची आणि लाटीला मध्ये तेल लावायचं। तेल लावल्यानंतर चिमूटभर सुकं पीठ टाकायचं आणि चपातीला फोल्ड करतो त्याच पद्धतीने फोल्ड करायचं, तेल लावायचं आणि इथे सुद्धा थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि आपण जसा चपातीचा त्रिकोण बनवतो तसा त्रिकोण बनवायचा आणि पीठ लावून ही लाटी लाटून घ्यायची। लाटीला आतमध्ये तेल आणि सुकं पीठ लावल्यामुळे पराठे जास्त कडक तयार होत नाहीत आणि पराठ्यांना लेअरसुद्धा तयार होतात आणि भाजताना पराठे थोडेसे फुगतात सुद्धा। तर इथे हलक्या हाताने पराठे लाटून घेतलेले आहेत। पोळपाटला पराठा चिटकत असेल तर सुकं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा। आता तुमचा पराठा साईडने फाटला असेल तर आपण पुरी लाटतो किंवा एखाद्या झाकणने पुरी काढतो त्या पद्धतीने याच्यावरती प्लेट ठेवायची आणि पराठा कट करून घ्यायचा। मी ते पराठा कट करून घेतला नाही, डायरेक्ट पराठा तव्यावरती टाकलेला आहे। चपातीसाठी ज्या पद्धतीने तवा गरम करतो तसाच तवा गरम करायचा आणि तव्यावरती पराठा टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला आवडत असेल तर तेल किंवा तूप लावून पराठा भाजून घ्यायचा। इथे बघत असाल पराठे हलकेसे फुगलेले आहेत।
दुधी भोपळ्याचे पराठे चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे आणि नंतरच त्यांना भाजून घ्यायचे, म्हणजे परफेक्ट पराठे तयार होतात. पराठा खूप जाड ठेवला तर बघा ते पराठे चवीला छान लागत नाहीत आणि भरपूर कडक होतात. इथे खमंग असे दोन्ही साईडने पराठे भाजून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा भाजून घेतला आणि या पराठ्याला सुद्धा दोन्ही साईडने मी तेल लावूनच भाजून घेतलेलं आहे. एखाद्या वेळेस भाजीला काय करावं ते सुचत नसेल, बराच वेळेस मुलं भोपळा खात नसतील, तर या पद्धतीचे पराठे आवर्जून बनवून मुलांना खाऊ घालू शकता किंवा नाश्त्यासाठी या पद्धतीचे पराठे ट्राय करू शकता. भोपळ्याऐवजी कोबी वापरू शकता, मुळा वापरू शकता किंवा मिक्स भाज्यासुद्धा वापरू शकता. आता बघा हा पराठा सुद्धा एकदम खमंग असा भाजून झालेला आहे. आता याच पिठाचे थालीपीठ बनवायचं असेल तर एखादं ताट घ्यायचं, ताटाला पलटी करायचं आणि त्यावरती ओला सुती कपडा टाकून घ्यायचा. इथे पोळपाट वापरायचं नाही, कारण की आपल्याला हा कपडा ओला करायचा आहे. आता या सुती कपड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि जे पीठ तयार केलेलं आहे त्यातील एक लाटी घ्यायची, तिला नरम करायचं आणि बघा हाताला पाणी लावत थालीपीठ थापून घ्यायचं. तुम्ही एखादा रुमाल घेऊन त्याला ओला करू शकता आणि त्यावर थालीपीठ थापून घेऊ शकता. फक्त सुक्या कपड्यावरती थालीपीठ थापायचं नाही, नाहीतर मग ते काढता येत नाही. इतपत जाड थालीपीठ थापून घेतलेलं आहे. मध्ये मी एक होल करून घेतलं आणि बघा गरमागरम तव्यावरती या पद्धतीने थालीपीठ टाकून घेतलं. मध्ये होल आहे तिथून तेल टाकलं, म्हणजे सगळीकडे तेल स्प्रेड होतं आणि बघा थालीपीठ पलटी करून घेतलं. पुन्हा जिथे आपण होल किंवा छिद्र तयार केलेलं आहे तिथे तेल टाकायचं आणि दोन्ही साईडने अलटपलट करत खमंग असे थालीपीठ भाजून घ्यायचे. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण की थालीपीठ थोडे जाड असतात आणि त्यांना भाजायला थोडा जास्तीचा वेळ लागतो. आवडत असेल तर थालीपीठला साईडला सुद्धा होल करून घेऊ शकता. आणि बघा इथे 4 ते 5 पराठे तयार झालेले आहेत आणि 2 थालीपीठ एवढ्या पिठामधून आज मी बनवलेले आहेत. थालीपीठला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि या थालीपीठला बघा लेअरसुद्धा आलेले आहेत. चपातीप्रमाणे भरपूर असे लेयर्स येत नाहीत, मात्र थोडेसे लेयर्स या थालीपीठला आलेले आहेत आणि थालीपीठ खूप कडक असे तयार झालेले नाहीत. अगदी वयस्कर आजी आजोबासुद्धा खाऊ शकतील इतपत मऊसूत थालीपीठ तयार झालेले आहेत. पराठे थालीपीठ म्हटलं की घरी बनवलेलं लोणचं हवंच. लोणचं, दही, लोणी, कांदा आपल्याला आवडतं त्याबरोबर थालीपीठ एन्जॉय करू शकता. मुलांना टिफिनला सॉसबरोबर हे थालीपीठ देऊ शकता. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.